अपयश पदरात टाकायचं, काय लोकांना नाव ठेवायचे ते ठेवू दे, अरे किती लोकांना पाय ओढायचं, मस्तकावर हात ठेव, हे सगळं जग जिंकायची ताकद मी माझ्यात ठेवतो. देवाला म्हणावं काय संकट द्यायची ती, काय अपयश पदरात टाकायचं, काय लोकांना नाव ठेवायचे ते ठेवू दे, अरे किती लोकांना पाय ओढायचं, मस्तकावर हात ठेव, हे सगळं जग जिंकायची ताकद मी माझ्यात ठेवतो. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेपी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट इम्पोर्ट केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्याबरोबरच बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की खालील प्लसचे नाव क्लिक करून अशा प्रकारे मटेरियल तुम्हाला दिसून येणार आहे. तर मटेरियलमध्ये सिंपली इमेज एक ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे शेवटपर्यंत यायचं आहे आणि इथं आपल्याला तुम्हाला ऑप्शन दिसतोय तिथपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं की सगळ्यात पहिल्या म्हणजे 16.3 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता 2 इमेज लेअरमध्ये 2 कट झालेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा इमेज सेट करून घ्यायचा आहे. इमेज सेट करून घेतल्यानंतर बघू शकता थोडीशी साईज इथं वाढवून अशा प्रकारे इमेज इथं सेट करून घ्यायचा आहे. आता सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आतापासून 16.3 पासून होणाऱ्या चालू 17.29ला एकदा कट मारायचा आहे. 19.11 बघू शकता अशा प्रकारे 3 भाग करून घ्यायचे. आणि जो हा भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे की याला सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इथं आपल्याला -90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. रोटेट करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिंपली इमेज सेट झालेले आहेत. आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता अशा प्रकारे 3 इफेक्ट आहेत आणि प्लस एक स्मॉल व्हाईट लेअर आहे. तर सगळ्यात पहिला जो इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लाईन पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. परत एकदा बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे आणि सेकंड नंबरचा हा इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 16.3 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून लास्ट म्हणजेच 19.11ला पेस्ट करायचे आहे आणि मधील जो भाग ठेवलेला आहे त्यानंतर बॅक निघून इथे आपल्याला शेकी प्रीसेट येऊन थर्ड नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन जो आपण मध्ये भाग 17.29 ठेवलेला आहे त्याला पेस्ट करायचे आहे. आता पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की स्टार्टिंगला येऊन ही जी रेक्टेंगल लेअर आहे ते आपल्याला इमेज लेअरच्या वरती घेऊन यायचे. म्हणजे बघू शकता हलकासा शेक इफेक्ट तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. शेक इफेक्ट म्हणजेच ग्लिच इफेक्ट तुम्हाला इथे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेला आहे तो सिंपली ॲड करून त्याची सगळ्यात पहिल्यांदा तर लेंथ वाढवून घ्यायची आहे. आणि लेंथ वाढवून घेतल्यानंतर आपल्याला 16.3 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत 2 भागात कट करायचे आहे. आता अलीकडचा जो PNG आहे तो आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट -डिग्री करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आणि सेट झाल्यानंतर बघू शकताय पहिला सेट झालेला आहे सेकंड नंबरचा आहे तो फक्त काय करायचा वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर सेट झाल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि 4th नंबरचा जो स्मॉल व्हाईट लेअर आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे.
त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 16.3, त्यानंतर 17.29 आणि त्यानंतर 19.11 अशा प्रकारे इथं पेस्ट करायचे आहे. पेस्ट करण्यासाठी सिम्पली कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे. आता बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सिम्पली काय करायचे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून अशा प्रकारे एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.